नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात मुरलीधर माळी यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात मुरलीधर माळी लिखित अमावास्या पौर्णिमा. मी जिथे राहतो तिथेच मी माझा दवाखाना थाटला होता. शहरापासून दूर उपनगरात जागा घेऊन 4 रूमचा बंगला बांधला आणि पहिली रूम दवाखाना म्हणून मी वापरायला सुरुवात केली. विरळ वस्तीचा परिसर होता तो. मुख्य रस्त्यापासून घर थोडं मध्ये होतं. रस्त्याच्या पलीकडे नाल्याला लागून कामगार वस्ती होती. अगदी झोपडपट्टी म्हटलं ना तरी हरकत नाही. माझे बहुतेक पेशंट याच वस्तीतनं माझ्या क्लिनिकला येत होते. गरीब, दुबळी, अनाडी माणसं असायची सगळी. 2 वेळच्या जेवणाची मारामार असणारी. जी मंडळी येत त्यांचे आजारसुद्धा त्यांना साजेसे असायचे. म्हणजे अशक्तपणा, ॲनिमिया, खोकला, मानसिक रुग्ण यांचा भरणा जास्त. या झोपडपट्टीतनं चंद्री आमच्याकडे यायची धुणं भांडी करण्यासाठी. चंद्रीचं वय असेल 30-32 वर्षांच्या आसपास. पदरी 2 अपत्य नवऱ्यानं टाकलेली. त्या मुलांची जबाबदारी तिच्यावर आल्यानं 4 घरची धुणी भांडी ती करायची. कामाला एकदम तत्पर, सदा हसऱ्या चेहऱ्याची, सावळावर्ण, बोलके डोळे, मध्यम बांधा अशी ही चंद्री एक दिवशी 4 वाजता माझ्या घरी आली. तिच्याबरोबर तिच्याच वयाची काळी सावळी बाई होती. ती बाई अंग चोरून उभी होती. मी एक नजर दोघींच्याकडे बघून घेतलं. मला बघितलं आणि चंद्री म्हणाली, डॉक्टर साहेब, ही माझी वहिनी आहे, हिची तब्येत दाखवायची तुम्हाला. मी म्हणालो, ठीक आहे, तुला केबिनमध्ये बसव, मी आलो. तोंड हातपाय धुवून मी केबिनमध्ये आलो. चंद्रीकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. साहेब अहो, हिला हिच्या नवऱ्याने लय मारली बघा. असं म्हणून चंद्रीनं तिची पाठ माझ्याकडे केली. पाठीवर वळ उठले होते. पाठ काळी निळी झाली होती. डावा डोळा सुजला होता. उजव्या हाताचं कोपर सोललं गेलं होतं. साहेब अहो, ही कोकिळा माझ्या शेजारीच राहते, माझ्या जातीची आहे, नात्याने आहे ना माझी दूरची वहिनी लागते ही. गेल्या 6 महिन्यापासून यांच्या घरात अधूनमधून भांडणं होत्यात. नवऱ्यालाही मारतो हिला. एकीकडे मी कोकिळेला तपासत होतो तर दुसरीकडे चंद्री मला पेशंटबद्दलची माहिती सांगत होती. पण साहेब, हिचा नवरा पूर्वी असा नव्हता बरं का, लय गोडी गुलाबी संसार चालू होता. चंद्री एवढं सांगत नाही तेवढ्यात कोकिळा हमसून रडायला लागली आणि रडता रडता सांगायला लागली, साहेब तुम्हाला सांगते, माझ्या नवऱ्यावर कोणीतरी करणी केली. दर अमावास्येला माझा नवरा माझा राहत नाही, त्याच्या अंगात वारं शिरतं, डोळे लाल बुंद होत्यात, हाताच्या मुठी गच आवळून घेतो, तोंडानं बडबड सुरू करतो आणि माझा नवरा माझा वैरी बनतो. साहेब अमावास्या आली ना का माझ्या तर बाया अंगावर काटाची येतोय बघा. अहो, जसजशी रात्र पडायला लागती तसतशी माझ्या जीवाची तगमग व्हायला लागती. माझ्या नवऱ्याला त्रास व्हायला लागतो सुरू. तो हाताच्या मुठी वाळायला लागतो, तोंडानं बडबड सुरू करतो, त्याचे डोळे बी लाल बुंद व्हायला लागतात. हातरूनातच हातपाय झाडायला लागतो. उठून अंगावर धावून येतो, माझ्या झिंज्या धरतो, झोपडीच्या बाहेर फेकून देतो मला आणि लाता बुक्क्याने मारणं सुरू करतो. असं सांगून कोकिळा तोंडाला पदर लावून अश्रू गाळायला लागली. तिच्या नवऱ्याला मानसोपचार तज्ज्ञांना दाखवायचं सांगून तिला तसा पत्ता लिहून दिला. केस पेपर तिच्या हातात देऊन टाकला. दोघी क्लिनिकमधनं बाहेर पडल्या. बाहेर इतर पेशंट ताटकळत बसले होते. मी माझ्या व्यवसायात मग्न झालो. चंद्री दररोज धुणे भांडी करण्यासाठी येत होती. माझा दवाखाना झाडून जात होती. पण माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून मी कोकिळेला पार विसरून गेलो होतो. असंच एक दिवशी चंद्री माझ्या दवाखान्यात झाडलोट करत होती. मी आजचं वर्तमानपत्र वाचत होतो. टेबलावरचा फ्लॉवर पॉट नीट करत चंद्री म्हणाली, साहेब मी काय उद्या येणार नाही, उद्या माझी सुट्टी असन. मी चंद्रीकडे प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. ती म्हणाली, अहो साहेब, उद्या आहे शनी अमावास्या. शनी अमावास्येला मी अमावास्या मागण्यासाठी जाते. अहो साहेब, अमावास्येला आमची लई चंगळ असती बघा. हा,
घरासाठी शिदा आटा तेल मिरची मिळतं. मुलांना जुने पाने का होईना पण कपडे मिळतात घालायला. 2 पैशाची बचत होती आमची. महिन्याभराची उपासमार बी थांबती. लेकरांच्या पोटात 2 घास जातात साहेब. चंद्री उत्साहात बोलत होती. तिचा चेहरा चंद्रासारखा फुलला होता. पण कोकिळा केव्हा दारात येऊन उभी राहिली तेच आम्हाला कळलं नाही. कोकिळा अमावास्येच्या धास्तीनं थरथरत होती. अमावास्येचा काळीमा तिच्या चेहऱ्यावर पसरला होता. आधारासाठी तिने दाराची चौकट घट्ट धरून ठेवली होती. तिची ती अवस्था बघून चंद्री लगबगीनं तिच्याकडे गेली. तिला धंडाला धरून तिच्या जवळ उभी राहिली. मी तिला बेडवर झोपायचं सांगून तिची तब्येत तपासायला लागलो. कोकिळेचा BP वाढला होता. छातीचे ठोके जलद पडत होते. धाप लागली होती तिला. मी चंद्रीला तिच्याजवळ थांबायला सांगितलं आणि कोकिळ्याला एक इंजेक्शन देऊन सलाईनसुद्धा लावलं. 1-1.5 तासानंतर कोकिळा नॉर्मल झाली. तिच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला गेला होता. चंद्रीला मी कोकिळेच्या नवऱ्याला घेऊन येण्याविषयी सांगितलं. पण चंद्री विचारात पडली. म्हणाली, "ओ साहेब, हिचा नवरा चांगला माणूस नाही. तुम्हाला बरं वाईट बोलतो. तुम्ही कशाला त्याच्या भानगडीत पडताय?" मी म्हणालो, "चंद्री, मी तुला सांगितलं तेवढं काम कर." मी जरबेनं सांगून जवळजवळ तिला पिटाळलंच. थोड्या वेळानं चंद्री कोकिळेच्या नवऱ्याला घेऊन दवाखान्यावर हजर झाली. चंद्री माझ्या केबिनमध्ये आली. तिच्या मागोमाग कोकिळेचा नवरा आला. माझ्या आणि कोकिळेच्या नवऱ्याच्या मधून बाजूला हो चंद्रा म्हणाली, "साहेब, ह्यो सदाशिव आहे, माझा मामे भाऊ आहे." सदाशिव असेल 40च्या आसपासचा. सावळा वर्ण, सडपातळ बांधा, पण मजबूत शरीरयष्टी. उंची 5 फूट 6 इंचाच्या आसपास. पांढरा पायजामा आणि पांढरा हाफ भायांचा शर्ट. डोक्याचे केस विस्कटलेले होते. दाढी वाढली होती. लांब चेहरा होता. धारदार नाक. तो थोडा ओशाळूनच उभा होता. त्याला मी कशासाठी बोलवलं आहे हेच त्याच्या लक्षात येत नव्हतं. मी म्हणालो, "हे बघ सदाशिव, कोकिळाला मी सलाईन लावलं आहे. ती खूप धास्तावली आहे. उद्या शनी अमावस्या आहे. उद्या पुन्हा तुझ्या अंगात येणार. अंगात आल्यानंतर तू पुन्हा तिला मारझोड करणार. अरे अशानं मरेल की ती. मरेपर्यंत मारतोस का तू तिला? तुला तुझी बायको जिवंत हवी असेल ना तर हे सगळं थांबलं पाहिजे." मी एका दमात सगळं बोलून गेलो. माझं बोलणं ऐकलं आणि सदाशिवनं पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली. "हे बघा साहेब, तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, माझ्या अंगात अजिबात येत नाही. उलट कोकिळेच्या अंगात येतं." "सदाशिव, खोटं बोलू नकोस. मग तिच्या अंगावर वळ कसले आहेत ते?" चंद्री तर हे सगळं ऐकून आश्चर्यानं सदाशिवकडे बघत होती. सदाशिव कळवळून म्हणला, "माझ्यावर विश्वास ठेवा ना साहेब तुम्ही. खरंच नाही येत माझ्या अंगात. माझ्या अंगात येत नाही. अंगात येतं ते कोकिळेच्या. ती हातपाय झाडती, ती डोकं आपटती. तिचं म्हणणं आहे का माझी मेलेली पहिली बायको तिला छळती. माझी पहिली बायको तिला म्हणती की हा माझा नवरा आहे, मी तुला त्याच्याजवळ संसार करू देणार नाही. मग ती जीवाच्या आकांतानं वरडत राहती. मला तिची अवस्था बघवली नाही हो, म्हणून मी तिला मांत्रिकाकडे घेऊन गेलतो." मी थक्क झालो होतो. सदाशिवचं स्पष्टीकरण ऐकत होतो. "साहेब, त्या मांत्रिकानं तिच्या अंगातलं झाड उतरवण्यासाठी पट्ट्यानं मारहाण केली तिला. पण साहेब, आता तुम्हाला शबूत देतो, ह्याच्यापुढं मी तिला नाही घेऊन जाणार कुठल्याच मांत्रिकाकडं." चंद्री आश्चर्यानं सदाशिवकडे बघत होती. तिच्या भावाच्या अंगात येत नाही हे बघून तिला हायसंच वाटलं होतं. "अहो साहेब, ती सगळ्यांना हेच सांगत सुटती. अहो, ती सांगती माझ्या अंगात येतं, मी तिला मारझोड करतो, म्हणून माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही." सदाशिवचं स्पष्टीकरण ऐकून मला सदाशिवच्या बोलण्यातलं सत्यता जाणवली. मी म्हणालो, "हे बघ सदाशिव, तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे ना?" सदाशिवनं संमतीची मान हलवली. मी मनाशी निर्णय घेतला आणि सदाशिवला ठाम स्वरात सांगायला लागलो, "हे बघ सदाशिव, माझे मित्र डॉक्टर कामठे हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. तेव्हा आता आम्ही 8-10 डॉक्टर जे आहोत हे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कामसुद्धा करतो आहे. कोकिळेला तू परवा डॉक्टर कामठेंच्याकडे घेऊन जा. ते औषध देतील, गोळ्या देतील, तिचं समुपदेशन करतील, वेळोवेळी ते शिबिरसुद्धा घेतील. पण ते जेव्हा जेव्हा बोलवतील तेव्हा तेव्हा तू तिला घेऊन तिथे जात राहा." "पण साहेब, जाईल मी, माझी बायको पहिल्यासारखी बरी होईल ना हो.
अरे हो, तिला काही झालेलं नाही आहे सदाशिव. तिला आहे तो मनाचा आजार आहे आणि आता आपण तोच दुरुस्त करणार आहोत. माझ्या बोलण्यानं सदाशिवच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. चंद्री तर आनंदानं कधी सदाशिवकडे, कधी माझ्याकडे, कधी कोकिळेकडे बघत होती. मी चंद्रीला आणि सदाशिवला घेऊन कोकिळेकडे आलो. कोकिळा कॉटवर डोळे मिटून पडली होती. कोकिळा, आता कसं वाटतंय तुला? मी तिला विचारलं. माझा आवाज ऐकून कोकिळेनं डोळे उघडले. मला बघून ती उठायची धडपड करायला लागली, पण मी तिला तसंच पडून राहायला सांगितलं. पुन्हा एकदा तिची तपासणी केली. तिचे डोळे तपासले, जीभ तपासली, छातीचे ठोके तपासले, BP चेक केलं आणि मग माझं समाधान झालं. मी कोकिळेला उठायची खूण केली. माझ्या टेबलापाशी आलो मी. कोकिळेसाठी आवश्यक ती औषधं लिहिली. चंद्री आणि सदाशिवला आवाज दिला. तो केस पेपर सदाशिवच्या हवाली केला. माझ्याजवळची औषधं त्यांना दिली आणि पुन्हा 7 दिवसांनी मला पेशंटला दाखवायला यायला सांगितलं. मी म्हणालो, तुम्ही आत्ता कोकिळेला घेऊन जाऊ शकता. साहेब उद्या शनी अमावस्या आहे. कोकिळेला पुन्हा त्रास नाही ना होणार साहेब? हे बघ सदाशिव, तिला त्रास अजिबात होणार नाही. मी ठाम स्वरात बोललो. माझ्या औषधामुळे तिला चांगली झोप लागेल आणि डॉक्टर कामठेंच्याकडे घेऊन जा, पण ते मात्र नक्की जा. मी बजावून सांगितलं. ते गेल्यानंतर मी दुसऱ्या पेशंटकडे वळलो. अधूनमधून सदाशिव, कोकिळा माझ्या दवाखान्यात येत होते. चंद्रीकडून मला कोकिळेच्या तब्येतीतली सुधारणा कळत होती. मी माझ्या व्यवसायात मग्न होतो. असंच एक दिवशी पहाटे 5 वाजता मी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलो. आज मी कामगार वस्तीच्या दिशेनं आलो होतो. मोठी चक्कर मारून मी परतीसाठी कामगार वस्तीकडनं घराच्या दिशेनं निघालो. आत्ताशी उजाडायला लागलं होतं. 5:30 पावणे 6ची वेळ असावी. कामगार वस्ती झोपेतनं जागी होत होती. घराघरात लाकडी चुली पेटल्या होत्या. महिला मंडळी तोंड हातपाय धुत होत्या, तर काही बायका पाण्याचा हंडा घेऊन सार्वजनिक नळाच्या दिशेनं चालल्या होत्या. पुरुष मंडळी अद्याप अंथरुणात चुळबुळ करत पडलेली होती, तर काही उठून शौचासाठी नाल्याच्या दिशेनं निघाली होती. सार्वजनिक नळाच्या भोवती बायकांचा गराडा पडला होता, पण पाणी कोणी भरत नव्हतं तिथे. नळ अर्धवट गळत होता, पण बायका नळाला हंडा लावत नव्हत्या. माझी उत्सुकता ताणली गेली. बायका आपापसात कुजबुजत होत्या आणि त्या बायका घाबरलेल्या दिसत होत्या. नेमका काय प्रकार आहे मला कळेना. मी तिथे थांबलो आणि नळाकडे निरखून बघायला लागलो. कुणीतरी नळाला काळी बाहुली, लिंबू, मिरची याची माळ घातली होती. गुलाल, शेंदूर, उडदाचे दाणे खाली पडलेले होते. पत्रावळीत भात ठेवला होता. नारळ, पंचरंगी दोरा गुंडाळून ठेवला होता. अगरबत्ती, कापूर वाहिला होता. कुठल्याच बाईमध्ये पुढे होऊन तिथं पाणी भरायची हिंमत होत नव्हती. मी बायकांची अडचण ओळखली आणि मी नळाच्या दिशेनं निघणार इतक्यात मला कोकिळा नळाच्या दिशेनं रिकामा हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी येताना दिसली. कोकिळेला येताना बघून मी जाग्यावर थांबलो. कोकिळा नळाजवळ पोहोचली. मला कोकिळेची प्रतिक्रिया बघायची होती. कोकिळेनं सगळा प्रकार बघितला. हंडा बाजूला ठेवला, पदर कमरेला खोचला. एकदा तिने सगळ्या बायकांकडे बघितलं. सगळ्या बायकांची भीतीनं गाळण उडाली होती. कोकिळेनं बघताच त्या घाबरून मागे सरकल्या. कोकिळा पुढे झाली. नळाला बांधलेली बाहुली, हिरवी मिरची ते सगळं झटकन तोडून टाकलं. नारळ, पूजेचं साहित्य गोळा केलं. भाताची पत्रावळसुद्धा एकत्र केली आणि दूर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात नेऊन फेकलं. परत आली, नळ सुरू केला, घागर पाण्यानं धुतली. अख्खा नळ तिने पाण्याने धुवून घेतला. हातपाय स्वच्छ धुवून घेतले, घागर भरून घेतली आणि भरलेली घागर घेऊन ती घराच्या दिशेनं चालायला लागली. कोकिळेची पाठ वळताच बायकांनी त्या नळावर एकदम गर्दी करून टाकली आणि मी मात्र कोकिळेच्या पाठमोऱ्या आकृतीकडे विजयी मुद्रेनं बघत होतो.